चलो गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा परत पारुसा मी तुमच्यासमोर आलो आहे. काय करणार, गावाला मॉर्निंगच एवढी लवकर होते आणि थंडी एवढी भयंकर आहे ना की सकाळ सकाळ आंघोळ पण नाही करू शकत. त्याच्यामुळं मग काय आता मॉर्निंग रुटीन ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. आमचं मॉर्निंग रुटीन म्हणजे जे की खूप मस्त आहे. मला जे पाहिजे होतं तसं रुटीन चालू आहे. ते काय सांगतो आता. सकाळी उठणे, आवरावरी करणे. आता हे बघा हे कालचं सगळं कलरचं तसंच ठेवलं आहे इकडं. ती बादली ते चेअर वगैरे खराब ते आता धुवायची आणि मग उठल्या पहिलं आपला ब्रश घ्यायचा, चालू करायचं, दात घासायची. त्यानंतर तुम्हाला माहिती चूल पेटवायची स्ट्रगल. आता चूल पेटवायची, पाणी ठेवायचं आंघोळीला आणि त्यानंतर मग चहा पाण्याचा कार्यक्रम असतो आमच्यात रोज. मग ते तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता पहिले चहा पाण्याचा कार्यक्रम जो आहे ना तो इथं असतो. मध्ये टेबल ठेवलेला असतो. टेबल कोणता तर हा टेबल आहे तो बाहेर काढायचा तिथं. आणि चहा पाणी फक्त कमी नसतो. मग आजोबा असतात, खालून चुलते येतात, बाकीचे लोक पण येतात. मग गप्पा वगैरे रंगतात. प्युअर गावाकडच्या सारखं नाही का, एक अर्धा एक तास त्या गप्पा रंगलेल्या असतात. त्यासाठी आता तो पहिला टेबल बाहेर घ्यायचा, तिथं ठेवायचा आणि मग बाकीचं चूल पेटून पाणी ठेवायचं. त्यानंतर आंघोळ करायची, मग चहा ठेवायचा, मग ते येणार, मग चहा पाणी होणार. असं हे सगळं मॉर्निंग रुटीन असतं. चला तर मग ते आज तुम्हाला दाखवतो. मी तर अनुभवतो आहे पण आज तुम्हाला ते दाखवतो मी. हे बघा आमच्या चहाचा टेबल झालेला आहे, बसला आहे. आता ती चेअर धुवायला लागेल. मग ती चेअर तिकडून एक चेअर इकडून एक चेअर इकडून असं. आधी ही चेअर केव्हा धुवायची आता होय. थंडी गेल्या बसायला चांगली होती, सगळी घाण झाली. निघन का आता, काल ताजी ताजीत निघली असती. इकडून मी असतो, तिकडं आजोबा असतात. चुलते आले तर चुलते इकडं असती, आजी इथं असती, बायको तिथं असती. असं सगळं सकाळी सकाळी तासभर गप्पा रंगतात मस्तपैकी आमच्या. हा ना, चला चला. हे बघा चूल पिटली. आता ह्याच्यावर पाणी ठेवायचं आंघोळीला. हे आमच्या मॉर्निंग रुटीनमधलाच एक भाग आहे. त्याच्यामुळे आता पाणी ठेवायचं. पाणी कशात ठेवायचं ते तुम्हाला दाखवतो. पातेलं नाही, काय नाही काय नाही. हा डब्बा असतो पाण्याला, म्हणजे टेन्शन नाही. ह्याच्यातच पाणी तापतं असं. हे असं ठेवून द्यायचं आणि हे पाणी मग तापतं एकदम परफेक्ट. कसं आहे जुगाड. पाणी तापायला ठेवायचं. आता हे ठुलं की दुसरं काम असतं आमचं, उठवायला जायचं. असं बघायचं उठले का नाही. ना तात्या झोप नाही झाली काय अजून. गारठाच येईन. हा का, बरं झोपा झोपा मग तवर चहा हे होतोय. होईन थोड्या वेळात. खरं तर ते कसं आहे, ऑपरेशन झाल्यामुळे जरा ते आजारी असतात, ते थंडीमुळे बाहेर येत नाहीत. हो, त्यामुळे त्यांना आता उठवायचं. हे पण मॉर्निंग रुटीनमधला भाग आहे. कधी कधी तिथून मला आवाज येतात, गुनू उठला का. मी उठलेलाच असतो त्यांना माहिती. मी मग मजेत म्हणतो नाही नाही झोपलो मी. मग म्हणतो आवाज कसा देतो. हे असं आमचं चालू असतं सकाळ सकाळी मजा मस्ती. ठीक आहे, आता पाणी तापेपर्यंत थोडं शेकायचं, नाही तर बाकीची कामं बघायची आणि मग त्यानंतर आंघोळ करायची आणि मग चहा ठेवायचा. मग तोपर्यंत त्यांचं दात वगैरे घासून होतं सगळं. मग ते हे बघा इथं जी आपली सभा मांडली ना अशी, तिथं येतात, तिकडून ते इकडून मी आणि मग चहा पाणी गप्पा रंगतात तासभर. आणि मग सगळं झाल्यानंतर तिकडं बघा 2 बाजा मांडल्यात, एक पलीकडे एक अलीकडे. पलीकडची त्यांच्यासाठी असते, अलीकडची माझ्यासाठी. पण मी बसत नाही, दोघांच्यामध्ये टेबल खुर्ची मांडतो आणि मग तिथं कामाला सुरुवात करतो. असं हे आमचं मॉर्निंग रुटीन असतं. 12 वाजता लाईट येते, 12पर्यंत सगळे लॅपटॉपचे टॅबची चार्जिंग जाते. 12मध्ये सगळं रिचार्ज करत मग काम चालू ठेवायचं. असं हे मॉर्निंग रुटीन. आता हे सांगितलं आहे, आता तुम्ही बघा कसं असतं मॉर्निंग रुटीन. चलो. तिकडं पाणी तापत होतं ना, तोपर्यंत आपलं कालचा जो काही व्लॉग असेल तो मी एडिट करून आणि अपलोडिंगला लावत असतो. हे देखील शेड्यूलचं काम आहे. रोज कधी कधी झालं एडिट रात्री तर रात्रीच अपलोडिंगला लावायचा. नाही झाला तर मग आज सकाळी सकाळी उठून ते लवकर एडिट करून अपलोडिंगला लावायचं. त्याला काय हार्डली 1 तास जातो एडिट करून अपलोड करायला.
कारण जेव्हा बोलताना असं लाईव्ह जर रेकॉर्डिंग केलं ना तर त्याला काही नाही, फक्त क्लिप्स लावायचे असतात आणि होऊन जातं. हा पण माझा मॉर्निंग रुटीनचा एक भाग आहे आणि माझं एवढं होतं आहे तोपर्यंत तिकडं बा तात्या दात घासलं का? बरं बरं आणू का चहा मग? करायचं 2 मिनटं. हाय हाय अहो चहा होईना आता, चहा द्यायचा त्यांना. मग चहा झाला की लगेच येतं तिकडं. गाईच पाणी तापलेलं आहे, मी पटक्यास आंघोळ करून घेतो म्हणजे पुढची कामं उरकायला. हा चला झाली आंघोळ. अशीच गावाला असलेल्या वाजता जावतर आहे, केसं बी कशी बी असतात. चला आता पटकेस चहा करायला घ्यायचा आहे. तात्या या की इथं, इथं या की इकडं बस. तिथंच बसायचं का? बरं चालतंय तिथंच बसू मग. हा दूध आहे की? हाय हाय. हां हां चालते मग. आज काय तात्या म्हणले इकडं नाही, तिथं निवांत बाजाव बसून हे करतो. मग तिथं चहा पिऊ आज आपण. हा टेबल तिकडे घेऊन जा, ह्यांना इकडे येतात नाही आज तिकडं. पण 1-2 वेळा ती इथं पण आले होते, इथं मस्तपैकी साबा बसली होती आमची. आता आज तिथं बसून हे आण ग चहाचं दे मला. आ काय केलंय? हा का, म्हणजे मलाच करायला लागणार हे ना. हे चल चहा ठेवू मस्तपैकी. हे बघा चूल पेटलेली मस्तपैकी. दुधात पाणी म्हणजे कसं होईल, गरम करा नको. चहा उकळलेला आहे हे बघा. इथं बघा काय होतं त्याने, आपल्याकडे गॅस कमी जास्त होतो त्याच्यामुळं ते उचलायला लागत नाही. पण इथं गॅस कमी जास्त व्हायचं टेन्शनच नाही ना, लाकडं आहेत त्याच्यामुळे असं पकडीने उचलावं लागते. चला चहा झालाय, काही चहा गाळायचा आणि त्यांना नेऊन द्यायचा. येस. बिस्किट आहेत का? आहेत. बटर संपलं. पैकी चहा बिस्किट त्यात बुडवले, एक बुडवून खाण्यापेक्षा आहे ना सगळी त्याच्यातच टाकल्यात आणि तसंच खायचं, तेच खरं आहे. आणि इकडे बघा आजूबाजूचं काय चाललंय. मित्रांनो आपण म्हणतो ना एखादी गोष्ट लय वेळा बोललो की असं करायचं तसं करायचं, प्लॅनिंग केलं होत नाही. तसंच झालं आज. रोज इथं येऊन बसत असतात आजोबा, पण आज म्हणले नको मला तिथंच दे म्हणून तिथंच होतो. मग तिथंच गप्पा वगैरे मारले, तिथं चहा त्यांचं झालं. आणि मग आता पुढं काय, चहा झाला आता नाश्त्याची सोय. नाश्ता मग हे बघा पोहे भिजवलेले तिथं मस्तपैकी चुलीवरचे पोहे. त्यासाठी बघा मिरची कापली, कांदा कापला आहे, कढीपत्ता तर इथला गावरान कढीपत्ता आहे एकदम, काही विषय नाही. चला मग करूयात चुलीवरचे पोहे, तुम्हाला दाखवतो मी. चला पहिली कढई घ्यायची, ठेवायची, शेंगदाणे बिंगदाणे तळून मस्तपैकी बनवतो मी पोहे आज, दाखवतो. मित्रांनो तुम्ही तर मॉर्निंग शेड्यूल पाहिलं कसं होतं. मॉर्निंग नंतर आता इव्हिनिंग शेड्यूल. आता संध्याकाळची चूल पण पेटलेली आहे आणि स्वयंपाकाचं मटेरियल पण रेडी आहे. तांदूळची भाजी आहे आणि भाकरी आहे. हे असं संध्याकाळचं शेड्यूल आहे. सकाळी ॲक्च्युली काय झालं आहे की आजोबा इथं येतात, नेमकी आजच नाही आले. हो म्हटलं ते आपण इथं बोलताना वगैरे आपलं व्लॉगमध्ये घेता येईल, पण ते नेमके आज आले नाही. ते म्हटले मी तिथंच बसतो म्हणून ते तिथं बसले. नाहीतर आमची सकाळची मैफिल अशी रंगते ना भारी, काय सांग. तेच आता स्वयंपाक होईल इथं संध्याकाळचा मस्तपैकी. हे बघा समोर बघा कसा सनसेट आहे, एक नंबर व्ह्यू आहे. असा समोर सनसेट आणि तिथून बरोबर
तिथं आपलं घर आणि मागं बघा कलर दिलेलं कसं चमकते कालचं. तर कसं वाटलं मॉर्निंग शेड्यूल, संध्याकाळचं शेड्यूल हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चलो, धन्यवाद.